आणि इथंच आहे तुंबलेलं, त्याच्यावर जरा थोडं सांगताय का? या 4 दिवसापूर्वी हे पाणी आता आहे त्याच्यापेक्षा 4 पट पाणी होतं. पुणे महानगरपालिकेमध्ये मी वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला सांगून कंटाळून गेलो की काळेपाडा आणि सय्यदनगर हे 2 ठिकाणी महानगरपालिकेचे गेले 15 वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ह्या ठिकाणी कुठलंही काम दिसत नाही. ना 15 वर्षात कुठली पाण्याची लाईन बदलली, ना 15 वर्षात कुठलं ड्रेनेज लाईन बदललं. तुम्ही बघितलं आपल्या पवित्र ठिकाण ह्या ठिकाणची 5 नंबर गल्ली सय्यदनगरची या ठिकाणी आपण पाहतोय मस्जिदमध्ये कमरे इतकं पाणी होतं. मी आज परत एकदा आलो तर गुडघे इतकं पाणी आहे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. वारंवार आम्ही लोकांना सांगतो आम्हाला जिटिंग मशीन द्या, पण ते सुद्धा जिटिंग मशीन आज गेले 4 दिवस आम्ही रात्रंदिवस फोन करतोय. मी 6 दिवस झालं ह्याच प्रभागात हिंडतोय. काळेपडाळ आणि सय्यदनगरमध्ये सगळ्या लाईनी बदलल्या पाहिजेत. ह्या लाईनीला आम्हाला स्पेशल एक जिटिंग मशीन दिली पाहिजे ह्या 2 वार्डाकरता. हे आमचा 41चा प्रभाग सय्यदनगर आणि काळेपडाळ ह्या ठिकाणी ज्या लाईनीच्या अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवण्याकरता मी आज सकाळी उपायुक्त संदीप कदम यांनाही फोन केला होता. आमच्या अतिरिक्त आयुक्त कोर मॅडम यांनाही आम्ही फोन केला, पण कोर मॅडमचा फोन तुम्ही लावला तो उचलला गेला नाही, मी लावला तो उचलला गेला नाही. ते कामात कुठंतरी व्यस्त असतील, पण त्यांनी त्या व्यस्तपणातून बाजूला येऊन लोकांचं काम केलं पाहिजे. आज ह्या गल्ल्यांमध्ये सगळं पाणी शिरून दारादारामध्ये लोकांच्या पाणी आहे. परवाचे आम्ही हेडिओ काढले, घरामध्ये दुकानामध्ये पाणी आहे. काळेपडाळला सुद्धा जिटिंग मशीन नसल्यामुळं सगळ्या गल्ल्यांनी पाणी आहे. आता आम्ही काल 2 मोटारी घेतल्या, त्या मोटारी कॉर्पोरेशननी पाठवून दिल्या आणि त्याच्यातून पाणी उपसायचं. जोगेश्वरी गल्ली नंबर 2 असन, गल्ली नंबर 7 असन, त्या ठिकाणी ते काम चालू आहे. आत्ता बी तिथं लोक गेलेली आहेत. पण हे पाणी म्हणजे तिथं सुद्धा आपल्याला हलवायचं असेल तर ह्याला मोठी गाडी पाहिजे आणि त्या जेटिंग मशीननी ह्या लाईनी साफ करून पुढं चेंबरला आम्ही तहसील बारावकर साहेबाला सांगितलं की तुम्ही एक 100 फूट लाईन गटाराची ती बाजूला काढा आणि आमचे हे ड्रेनेज लाईन बाजूला ठेवा, म्हणजे हे बॅक मारणारं पाणी त्या ठिकाणी थांबन आणि ह्या लोकांच्या समस्या सुटन. आपण पाहिलं, मी आता ह्या ठिकाणी आलो, महिलांनी सांगितलं आम्हाला पाठ 3 वाजता पाणी येतं. पण माणसाने 3 वाजता पाणी भरायचं म्हणल्यावर झोपायचं कधी? काही ठिकाणी 12 वाजता पाणी येतं. 12 वाजेपर्यंत त्या पाण्याकरता जागायला लागतं. सरकारने या प्रभागामध्ये ध्यान देण्याची गरज आहे. बाकी प्रभागामध्ये काय चालतंय आम्हाला माहीत नाही. PMCच्या कार्यक्षमतेवर जरा बोला. PMCचे कार्यक्षमता तुम्हाला सांगतो सगळा ढिसाळ कारभार झालेला आहे आणि ह्या ढिसाळ कारभारामुळं तिथं कुणाचं प्रशासनाचं लक्ष नाही. आम्ही रोज त्यांना सांगतो की ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमिशनर असतील, कोर मॅडम असत, ह्या लोकांनी आता ध्यान केलं पाहिजे, ह्या ठिकाणी ध्यान दिलं पाहिजे, ह्या प्रभागाला व्हिजिट दिली पाहिजे. आता मी गेले 2 महिने सांगतो की आम्हाला एक दिवस कमिशनर साहेबांना व्हिजिट द्या, आमच्या प्रभागाचं बघा. मी महापौर ताईंना बी सांगितलं की ताई प्रभाग 41मध्ये बिकट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल तर ह्या प्रभागाला फंडसुद्धा तेवढाच टाकावा लागेल. भोसले ताई महापौर असताना 20 वर्षापूर्वी जे काम ह्या प्रभागात झालं आहे त्याच्यानंतर आज सांगाय इथं कुठलंही काम झालेलं नाही आणि त्याच्यामुळं हेच समस्या आहे. ठीक आहे.